नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका अतिमहत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे SRPF गट क्रमांक 11 साठी एक अंतिम कट ऑफ जो असणार आहे लेखीसाठी फायनल कट ऑफ. कारण की विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षा तसेच मैदानी चाचणीचे एकत्रित गुण प्रसिद्ध केलेले आहेत. तर त्याच्यानुसार कट ऑफ किती लागू शकतो याची तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही यादी जर बघाल तर तुम्ही, तर या यादीमध्ये तुम्हाला हे मार्क दिलेले आहेत इथे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, फिजिकलचे मार्क, रिटर्नचे मार्क आणि टोटल मार्क 200 पैकी आहेत ते. तर ही यादी दिलेली आहे. आता ही यादीमध्ये जर बघाल तुम्ही, तर टोटल उमेदवाराची संख्या आहे 5148 एवढे उमेदवार आहेत. तर याच्यामध्ये कट ऑफ किती लागू शकतो, मी काय केलं यासाठी एक्सेल शीट तयार केली, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्कानुसार ही एक्सेल शीट लावलेली आहे. तिथं हीच ती यादी आहे, ज्याच्यामध्ये मी काय केलं की कन्वर्ट केलेले एक्सेल शीट, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी विद्यार्थ्यांचे मार्क टाकलेले आहेत. जास्तीत जास्त ते कमीत कमी या आकड्यानुसार आहेत. ओके. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर ही यादी तर आहे तुमच्याकडे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तर या यादीमध्ये जर बघाल तर विद्यार्थ्यांना कसे मार्क पडलेले आहेत ते बघू. 180 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या संख्या जर पाहिला, आकडा जर पाहिला, तर ही संख्या आहे 180 पेक्षा जास्त. तर हा आकडा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेन्शन केला असेल, तर हे 803 विद्यार्थी आहेत ज्यांना 180 ते 200 मार्क आहेत. ते 180 ते 200 मार्क. आता याच्यानुसार जर कट ऑफ जर डिसाईड करायचं झालं, आपल्याला कट ऑफ जर पाहायचं झालं, आता हीच यादी दिलेली आहे मी रँक वाईज. तर कॅटेगरीनुसार कट ऑफ जर सांगायचं झालं, तर मी कुठेतरी एका पेजवरती लिहितो. इथे एका पेजवरती या तुम्हाला कट ऑफ सांगतो मी की किती लागू शकतोय. हे अंदाजित कट ऑफ आहेत, लक्षात घ्या की असाच लागेल असं काही नाही. याच्यामध्ये एका दुसऱ्या मार्काचा फरक पडू शकतो. हे अंदाज आहे, फक्त माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुमचं काय म्हणणं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमचं म्हणणं सांगू शकता कट ऑफच्या बाबतीत. तर हा कट ऑफ जो आहे, आता मार्क विद्यार्थ्यांना खूप चांगले पडलेले आहे, त्यामुळे कट ऑफ जो आहे तो जास्त जाणार आहे. तर तुम्ही जर पाहिलं कट ऑफ, तर सगळ्यात पहिलं ओपन सर्वसाधारणचा सांगेल मी. ओपन सर्वसाधारणचा, ओपन जनरलचा कट ऑफ हा असू शकतो 186 ते 187 मार्क. हा किती असू शकतो? 186 ते 187 मार्क हा कट ऑफ असू शकतो. 1-2 मार्क इथं पकडा की प्लस ऑर मायनस 1 or 2 मार्क असू शकतात. प्रत्येक ह्याच्यात तेवढे मार्क तुम्हाला जोडायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी कॅटेगरी येते ती येते ओबीसी कॅटेगरी. सपोज सांगायचं झालं तर ओबीसी कॅटेगरीचा तो असेल 185-186 मार्क असू शकतो, हा कट ऑफ असेल. प्लस ऑर मायनस प्रत्येकाला 2 मार्क करून द्या. एससी साठी, एसटी साठी, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी, एससीबीसी, नंतर एससी साठी जर तुम्ही कट ऑफ जर बघितला तर हा असू शकतो 182 किंवा 183 मार्क असू शकतो हा कट ऑफ. त्याच्यानंतर एसटी साठी, एसटी कॅटेगरीसाठी हा 181 ते 82 असू शकतो. ओके. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जर तुम्ही कट ऑफ बघितला तर 180 पर्यंत असू शकतो हा कट ऑफ. 180-81 असू शकतो. एससीबीसी कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झालं तर हा 185 मार्कापर्यंत असू शकतो. त्याच्यानंतर एनटी कॅटेगरी आहे, एनटी बीचा जो कट ऑफ आहे तो 184-85 असू शकतो. 184-85. त्याच्यानंतर एनटी बी आणि सी साठी, सी आणि डी साठी बोलायचं झालं तर एनटीसी कॅटेगरीसाठी जर बोलायचं झालं तर हा 185 किंवा 86 असू शकतो. त्याच्यानंतर एनटीडी साठी जर बोलायचं झालं तर तो सेम असाच असू शकतो, 185 किंवा 86 प्लस ऑर मायनस 2 मार्क पकडून जा याच्यामध्ये. त्याच्यानंतर कुठली कॅटेगरी उठते? विजयी कॅटेगरीमध्ये जर बोलायचं झालं तर ही हा 185 मार्कापर्यंत असू शकतो. तर प्लस ऑर मायनस 2 मार्क सगळ्यांना ऍड करायचे आहेत. तर हे कट ऑफ आहेत, एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत, म्हणजे अपेक्षित कट ऑफ आहेत, मला असे वाटत आहे. माझा जसा डेटा काढलेला आहे त्याच्यावरून मी हे तुम्हाला सांगू शकतो. तर ही माहिती होती. आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. तर तुम्ही काय करा की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काय वाटत असेल कट ऑफ बद्दल की हा असायला जास्त लागू शकतो, कमी लागू शकतो, तर कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकता. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत काय करा की शेअर करा. धन्यवाद.